शिंदे सरकारच्या काळामधला निर्णय रद्द करण्याची मालिका सुरूच आहे। मीरा भाईंदर ते गायमुख उन्नत आणि भुयारी मार्ग प्रकल्पासाठी काढलेल्या 2 निविदा रद्द करण्यात आल्या आहेत। तर दुसरीकडे पीक नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये आता कपात करण्यात आली आहे। कमाल 3 ऐवजी 2 हेक्टर पर्यंतच मदत करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामधील महायुती सरकारनं 1 जानेवारी 2024 रोजी एक GR काढलेला होता आणि त्यानंतर मदतीचे दर आणि हेक्टरची कमाल मर्यादा सुद्धा वाढवलेली होती। त्यानुसारच मदत दिली जात होती। मात्र आता हा निर्णय बदलण्यात आलेला आहे। आपण पाहतोय ठाणे भाईंदर बोगदा निविदा रद्द करण्यात आलेली आहे। शिंदे सरकारच्या काळातील निर्णय रद्द करण्याची मालिका सध्या सुरूच आहे। तसंच पीक नुकसान भरपाई रकमेमध्ये सुद्धा कपात करण्यात आलेली आहे। तर कोणते निर्णय रद्द झालेले आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर भाडेतत्वावर एसटी घेण्याच्या शिंदेच्या काळातील निर्णयाला फडणवीसांनी स्थगिती दिली। मंत्र्यांचे सचिव आणि OST नेमणुकीसंदर्भात लावलेले निकष फडणवीसांनी बदलले। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा न मिटलेला वाद। आपत्ती निवारण समितीकडून सुरुवातीला उपमुख्यमंत्री शिंदेंना डावललं। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामधील शिंदेंचे अधिकारी हटवले। या ठिकाणी फडणवीसांकडून आपल्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली। तर धक्क्यांची मालिका मात्र थांबत नाहीये। 2020 मध्ये जालन्यामधील रद्द केलेला सिडको प्रकल्प शिंदेंनी 2023 मध्ये पुन्हा सुरू केला होता। मात्र आता या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश फडणवीसांनी दिले। मुंबईमधील पालिकेमधील घनकचरा व्यवस्थापनाचं 1400 कोटींचं टेंडर सुद्धा रद्द केलंय। शिंदेच्या काळात हे टेंडर काढण्यात आलेलं होतं। पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कंत्राट रद्द करण्याचे आदेश दिलेले आहेत। यावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि महसूल मंत्री बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली ती जाणून घेऊयात। रद्द झालेलं कोर्टाने शिंदे साहेबांच्या काळामध्ये जे काही टेंडर झाले त्यांना स्थगिती दिलेली आहे। स्थगिती याचा अर्थ रद्द झाला असं म्हणता येणार नाही। ज्या काही त्यांच्या शंका कुशंका असतील निश्चित कोर्टासमोर सादर केले जातील आणि जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्याचा रिटेंडर केले जातील। परंतु त्याच्यामुळं प्रकल्प रद्द झाला असं म्हणणं चुकीचं आहे। केंद्र सरकारच्या निकषाच्या बरोबरीचे सारे निकष आहे। राज्याने उलट वाढवलेले आहे आणि त्यामुळे कोणताही निकष हा कुठलाही बदल नाही। फक्त या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त मदत मिळेल ती या ठिकाणी घेण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। मला वाटतं याच्यातून जास्तीत जास्त लोकांना मदत मिळणार आहे।